नमस्कार शेतकरी मित्रांनो. तुम्हाला समजा 8 सालाची ऊसाची लागवड करायची तर त्यासाठी काय काळजी घ्यायची, म्हणजे त्यासाठी बियाणे कसं निवडायचं, त्यासाठी प्लॉट कसा निवडायचा ते तुम्हाला मी सांगतो. आता तुम्हाला समजा 8 साले ऊसाची लागवड करायची, त्यासाठी तुमचा ऊस हा तुम्ही जे बियाणं किंवा तुम्ही जो प्लॉट निवडणार आहे तो कमीत कमी त्याला 8 ते 9 महिने कंप्लीट झालेले पाहिजे, म्हणजे पूर्ण झालेले पाहिजे. आणि त्याचं पाचट पण काढलेलं नाही पाहिजे. पाचट का न काढलेलं पाहिजे, त्याचा मुख्य फायदा असा आहे की जे आपलं जे डोळा राहतो ऊसाचा, त्या डोळ्याची साईज पण चांगली वाटते. आणि काय करायचं की तुम्ही बघून घ्यायचं, समजा तुम्हाला 8 सालाचा ऊस लावायचा आहे तर तुम्ही काय करायचं, दोन जे आपले कांड्या असतात त्याच्यातलं अंतर पण हे ठराविक अंतर पाहिजे, जेणेकरून काय होतं ऊसाचा फुटवा पण चांगला होतो. आणि डोळ्याची साईज ही कमीत कमी अंगठ्याला लागन, म्हणजे अंगठ्याला आपल्याला अंगठा समजा डोळ्यावरून असं जर फिरवला तर आपल्याला त्याची जाणीव झाली पाहिजे त्या अंगठामध्ये त्याला डोळा आहे का नाही. त्याच्यामुळे काय होतं, त्याचा फुटवा पण चांगला भेटतो आणि त्याची ग्रोथ पण चांगली होती. आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.